सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला। या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे यांनी काल ट्विट केले। यात त्यांनी वैभव नाईकांसंदर्भात प्रश्न उपस्थित केले। ते म्हणाले, राजकोट किल्ल्यापासून 50 किलोमीटर अंतरावर राहणारे आमदार वैभव नाईक घटना घडल्यानंतर 15 मिनिटातच घटनास्थळी कसे पोहोचले, असा सवाल निलेश राणेंनी उपस्थित केला। महाराजांचा पुतळा कोसळणे ही काय साधारण गोष्ट नाही आणि असं काय झालं असतं, म्हणजे असं काय जर झालं आहे तर जे वैभव नाईकांनी केलं ते कमी केलं, जास्त करायला पाहिजे होतं। तेव्हा मी त्यांची बाजू घेतली। पण काल मला काही फोन आले आणि जी माहिती माझ्या कानावर आली ना ती अतिशय धक्कादायक आहे। म्हणजे देव करो ते सगळं खोटं निघावं, नाहीतर वैभव नाईकच सोडा, वैभव नाईकाचं कुटुंब पण महाराष्ट्रात राहू शकत नाही।